महायुतीचं सरकार आल्यास महाराष्ट्र टोलमुक्त करण्याची, दुष्काळग्रस्त गावांचं वीज बिल माफ करण्याची तसंच 50% वीज दर कमी करण्याची घोषणा महायुतीच्या नेत्यांनी आज केली। महायुतीमध्ये आता राजू शेट्टींचे स्वाभिमानी शेतकरी संघटना तसंच महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा समावेश झाल्यानं महायुती आता 5 पांडवांची झाली आहे। लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपाबाबत मात्र आजच्या बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकला नाही। आमचं सरकार आल्यास आम्ही टोल मुक्त महाराष्ट्र करू आणि टोलचं उत्पन्नामुळे जे प्रश्न निर्माण होतील त्याबद्दल आम्ही एक एक्सपर्ट समिती नेमून त्याला नवा पर्याय शोधू, पण महाराष्ट्र टोल मुक्त करू। दुसरं, 3 वर्ष सतत दुष्काळ असल्यामुळे शेतकऱ्याचे कनेक्शन तोडू नयेत आणि दुष्काळग्रस्त गावांचं विजेचं बिल माफ करावं आणि भविष्यात 50% दरानेच विजेचा पुरवठा जे आजचे दर आहेत ते आम्ही 50% करू आणि ह्या जागांचं अंतिम वाटप करण्याचे अधिकार 5 जणांना दिले। श्री उद्धव ठाकरे, मी स्वतः, रामदास आठवले, राजू शेट्टी आणि महादेव जानकर, सगळ्या समितीने आम्हा 5 जणांना अधिकार दिले आहेत आणि आमच्या 5 जणांचा अंतिम निर्णय सगळे मान्य करतील की राज्यसभेच्या संबंधात आज तिळगुळ तर उद्धवजींनी आणि गोपीनाथ मुंडेंनी दिलेला आहे आणि तो घेताना मी मनातल्या मनात सांगितलं की मला फक्त तिळगुळ घेऊन मला गोड बोलायला लावू नका। राज्यसभेची जागा असेल, लोकसभेची जागा असेल, त्याच्यावरती आम्ही निर्णय घ्यायला समर्थ आहोत आणि राजूजी तुम्ही आहात, माधवजी तुम्ही आहात, रामदासजी तुम्ही तर आहातच सोबत। आमच्या युतीच्या वतीने आम्ही तुम्हाला एकच सांगतो की तुम्हाला पश्चाताप आम्ही होऊ देणार नाही। याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, आज संक्रांतीच्या मुहूर्तावर ही महायुती 5 पांडवांची झालेली महत्त्वाच्या घोषणा आजच्या बैठकीमध्ये करण्यात आलेल्या आहे, मात्र जागा वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाहीये। काय घडलेलं आहे आजच्या या बैठकीमध्ये? हेमाली, महायुतीच्या आजच्या बैठकीत जे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महायुतीचा लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा जो नारळ आहे तो येत्या 30 जानेवारीला फुटतो आहे। महायुतीचा पहिला जाहीर मेळावा इचलकरंजीमध्ये 30 जानेवारीला होणार आहे आणि यामध्ये महायुतीचे सर्व नेते सहभागी होणार आहेत। दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे विधिमंडळाचं जे अधिवेशन आहे ते सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर 25 फेब्रुवारीला महायुतीचं मुंबईत महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रीय प्रश्नांवर एक मोठं शक्ती प्रदर्शन होईल आणि यामध्ये आज गोपीनाथ मुंडे यांनी जी घोषणा केली महायुतीच्या वतीनं टोल मुक्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले आणि राष्ट्रीय स्तरावरचे जे लोकांचे प्रश्न आहेत ते या मोर्चामध्ये मांडले जातील। आझाद मैदानामध्ये हा मोर्चा होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागा वाटपाचा जो तिढा आहे तो अद्याप सुटलेला नाहीये आणि हे जागा वाटपाचं चर्चेचं गुऱ्हाळ यापुढेही चालू राहणार आहे असं दिसतं आहे, कारण आज ज्या पद्धतीने अपेक्षित होतं महायुतीचे सर्व नेते या बैठकीमध्ये सहभागी झाले होते आणि काही ठोस निर्णय होईल असं वाटत होतं, मात्र ते झालेलं नाहीये। शिवसेना 22 आणि भाजप 26 हे लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचं सूत्र निश्चित झालेलं आहे, मात्र 2 वर्षापूर्वी महायुतीमध्ये सहभागी झालेला रिपाई, त्यानंतर अलीकडेच महायुतीमध्ये सहभागी झालेले राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काल सहभागी झालेले राष्ट्रीय समाज पक्ष हे 3 नवे पक्ष आता महायुतीत आहेत। 5 पक्षांची मिळून महायुती आहे। आज जागा वाटपाच्या चर्चेमध्ये आपापल्या ज्या जागा आहेत या 3 नवीन पक्षाच्या त्या शिवसेना भाजप यांच्या ज्येष्ठ नेत्यांपुढे मांडण्यात आल्या। यानुसार सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हाडा ही जी जागा आहे यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर यांचा जो पक्ष आहे त्यांनीही दावा केलेला आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचाही या जागेवर दावा आहे। त्यामुळे ही जागा नेमकी कोणाला जाणार याबाबतीतला पेच आहे। रिपाईची 6 जागांची मागणी आहे, त्यामध्ये त्या 3 जागांसाठी ते अधिक आग्रही आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटना 4 जागा मागते आहे, याच्यातल्या माढा या जागेवर पेच आहे, कारण यावर महादेव जानकर ही आपला शिवसेना या 3 पक्षांना कुठच्या जागा सोडणार, भाजप या 3 पक्षांना कुठच्या जागा सोडणार हे या बाबतीतला आज निर्णय होऊ शकलेला नाही। मात्र यावर जी समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती ती निर्णय घेईल असं मानलं जात होतं, मात्र हा महत्त्वाचा प्रश्न असल्यामुळे महायुतीतले जे प्रमुख नेते आहेत उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे, रामदास आठवले
आठवले आणि राजू नक्की. शेट्टी आणि आता महादेव जानकर अशा 5 जणांची समन्वय समिती काम करेल. आज सगळ्यात महत्वाची एक समाधानाची गोष्ट अशी मानता येईल की रामदास आठवले यांच्या राज्यसभेच्या जागेवर शिक्कामोर्तब झाल्याचं माहिती सूत्रांकडून मिळते आहे. रामदास आठवले राज्यसभेच्या जागेसाठी आग्रही आहेत. महाराष्ट्रातून ज्या 7 जागांची निवडणूक होणार आहे येत्या 7 फेब्रुवारीला, त्यासाठी महाराष्ट्रातून आपल्याला जागा मिळावी यासाठी रामदास आठवले आग्रही आहेत. बीजेपीकडून ही जागा दिली जाईल असं आजच्या बैठकीत मान्य करण्यात आलेलं आहे. मात्र त्याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भाजप हा राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष असल्यामुळे शिवसेनेने आधीच रामदास नक्कीच, आणि आठवलेंना त्यामुळेच आपण लोकसभेची महायुतीची जागा आजची ही बैठक महत्वाची मानली जाते आहे. धन्यवाद दिनेश, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास, एक पाऊल पुढे.